नमस्कार. MDTV मराठीच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. देश 80व्या वर्षाकडे वाटचाल करतोय. पण आज आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारत असताना आपल्याच ग्रामीण भागातील सरकारी शाळांची अवस्था काय आहे याची एक विदारक आणि चीड आणणारी वास्तवता समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यातील सरकारी शाळांचा आढावा घेण्यासाठी चला शाळा ठीक करूया या धडक अभियानाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या अभियानाचा श्रीगणेशा त्यांनी स्वतःच्या मूळ गावातून म्हणजेच हिंगोलीच्या संतूक पिंपरी येथून केला. स्वातंत्र्य दिनी गावात ध्वजारोहण पार पडल्यानंतर दिपके यांनी आपल्या मूळ गावातीलच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत खाली बसून त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेतल्या. शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा थेंबही उपलब्ध नाही. आता प्रश्न हा उपस्थित होतो की ऐन शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांनी शौचालयासाठी थेट स्वतःच्या घरी जायचं का? एवढेच नाही तर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना अभ्यासासाठी केवळ 4 बाके उपलब्ध असल्याचे समोर आले. खासगी शाळांमध्ये चकचकीत सुविधा आणि भरमसाठ बाकी असतात. मग जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना या सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे? पत्रकारांशी बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षांत देशात तब्बल 94,000हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. एकीकडे शिक्षणाचा अर्थसंकल्प कमी करून सरकारी शाळांचा गळा घोटायचा आणि दुसरीकडे खासगी संस्थांचे भले करायचे असा घणाघाती आरोप त्यांनी केला. शाळेत शिकवता काय तुम्हाला? त्यांनी अलग घरात मी त्यांच्याविषयी काही पण अलग चांगली देतात? काही खराब नसतं ना त्याच्यात? आणि टीचर जे ते होमवर्क चांगला देतात बरोबर? घाबरून सांगू नका टीचर्सला. चांगलं शिकवतात ना? बर. तर आपल्याला आता इथं पाणी भेटत नाही प्यायला, पहिली गोष्ट. आणि मी बाथरूमचे फोटो आधीच मागून ठेवले होते. बाथरूम मला आज साफ दिसते पण मी आधीच फोटो मागून ठेवले होते. बाथरूम साफ नसतं ना? आणि बाथरूममध्ये पाणीही नसतं. ठीक आहे. अजून दुसरं काय, खिडक्या 3 वर्षापासून तुटलेल्या आहे. किती? 3. आणि तुम्ही कुठं बसतात? सगळे इथं बसतात काही? या क्लासरूम मध्ये बसतात का? बर. खाली बसतात तुम्ही? खालच्या वर्गात बसतात. खालीच बसतात ना? जमिनीवर बसतात का बेंचवर बसतात? हा, जमिनीवर. बर. 3-4 बेंचेसवर आता काय करणार मग आता एवढं? आणि आता मला सांगा दुसरं काय? पुस्तकं सगळे आहेत, युनिफॉर्म आहे, टीचर बरोबर आहेत सगळे? किती? 4 टीचर्स. रेशो. पालकमंत्र्यांना मला असं म्हणायचंय, देशाला आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होतात. 80 वर्षानंतर जो म्हणजे ज्या देशाला 80 वर्ष झालेत, 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या शाळेत पाण्याची सुविधा नाहीये. मुलांना बेंच बसायला नाहीये, जमिनीवर बसावं लागते मुलांना. काय केलंय मग 80 वर्षात? आपण काय केलं तुम्ही इतके वर्ष सरकारमध्ये राहून? तुम्ही स्वतःसाठी म्हणजे तुम्ही एकदा आमदारने निवडून आले, तुमचे बंगले होऊन जातात, तुमच्याकडे फॉर्च्युनर येऊन जातात, त्याच्यात तुम्ही मंत्री झाले तर तुमचे फार्म हाऊस होऊन जातात. पण ज्या शाळा आहेत त्या खराब, अजून खराब होत जातात. तर करता काय तुम्ही सरकारमध्ये सगळे बसून? 50 खोके एकदम ओके. या मुलांचं काय? यांच्या भविष्याचं काय? यांच्या भविष्यासाठी कोण काम करणार आहे? तुम्हाला यांच्यासाठीच निवडून आणलेले ना. ते सगळं सोडून तुम्ही एकदा जिंकून आले, तुमचे बंगले बांधतात, तुम्ही गाड्या घोड्या घेतात, तुमचे फार्म हाऊस तुम्ही बांधतात, तुम्ही तुमचं आयुष्य मस्त जगतायत. पण ज्या लोकांनी देशात आपल्या ज्या सगळ्यात जास्त वोटिंग होतं ते वोटिंग कुठून होतं? शहरातून नाही होत. देशातलं सगळ्यात जास्त वोटिंग ग्रामीण भागातून होतं. हे लोक का वोट करतात? कारण की यांना असं वाटतं की आमचं जे आयुष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे, आमच्या जे मुलांचं भविष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे. त्यामुळे ते तुम्हाला दिवसभर उन्हात राहून मतदान करतात. शहरातले लोक मतदान नाही करत जास्त. ते जातात 1-2 तास थांबतात आणि निघून जातात घरी की मी माझ्याकडून होणार नाही. पण हा शेतकरी, हा कामगार दिवसभर रांगेत उभा राहून तुम्हाला मतदान करतो, कारण की त्याच्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही करता काय? काहीच करत नाही. पाण्याची साधी सुविधा नाहीये. काय केलंय आपण आपल्या देशात 80 वर्षात? नवीन PM हाऊस बांधले आपण, नवीन पार्लमेंट बांधली आहे, संसद नवीन बांधली आहे. तशा सगळी शाळा का नवीन बांधण्यात येत नाही आपल्याकडून? तर हे धोरण बदललं पाहिजे. तुमचं जे काही सत्तेत असल्याचं जे तुम्ही आहे, तुमचं गाड्या घोड्या बंगले फार्म हाऊस, नवीन संसद, नवीन PM, ते सगळं बंद करा. जे आधी करा ते सरकारी शाळा नीट करा ग्रामीण भागातल्या. आणि आता काय, ही एक रियालिटी आहे.
त्या रियालिटीला समोर सरकारला जावं लागणार आहे. सरकार आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करत होती. ग्रामीण भागाकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. ग्रामीण भागाचे मुलं मुली शेतकरी म्हणल्यावर कोण लक्ष देते? कोणीच नाही. हीच जर गोष्ट मुंबईमध्ये झाली असती, पुण्यात झाली असती, दिल्लीत झाली असती, तर बँगलोरमध्ये झाली असती ना, एका दिवसात तुम्ही बघा कशी सगळीकडे मीडियामध्ये ही गोष्ट आली असती. आजपर्यंत या गावात कधी मीडिया आली होती का? नव्हती आली. कारण की इंटरेस्टच नाही कोणाचा की ग्रामीण भागात चालू काय, ग्रामीण भागाच्या लोकांचं आयुष्य चालू काय, त्यांना पाणी भेटते की नाही भेटते. मी स्वतः जेव्हा या गावात राहायचो, लहानपणी यायचो मी स्वतः 7 किलोमीटर बैलगाडीत जाऊन बसून टाकी आणलेली आम्ही भरून ड्रम मध्ये बैलगाडीवर. आणि ती स्थिती मी बघतो, मला आधी लोक सांगतात की आधी ती स्थिती बदलली नाहीये. आधी बाहेरूनच पाणी आणावं लागतंय ना. गावात अजूनही पाणी नाहीये. टाकी बांधण्यात आली म्हणजे टाकीमध्ये पाणी नाहीये. क्या बोलती पब्लिक एक आमचं आंदोलन असणार आहे. त्याच्यात आम्ही सगळ्या राज्यांमध्ये जाऊ आणि तिथल्या लोकांच्या समस्या समजून घेऊ की लोकांच्या अपेक्षा काय सरकारकडून आणि त्यांच्या समस्या काय ज्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. भूमिका आमची हीच असणार आहे की सगळ्यांच्या सहकार्याने जी शाळा आहे ती चांगली करण्यात यावी. तिथे बेंचेस असावे, वॉशरूम असावे, पाण्याची व्यवस्था असावी, लाईट 24 तास असावी, शाळेत मुलांना बुक्स टाइमवर भेटतायत की नाही. नमस्कार. MDTV मराठीच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. देश 80व्या वर्षाकडे वाटचाल करतोय. पण आज आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारत असताना आपल्याच ग्रामीण भागातील सरकारी शाळांची अवस्था काय आहे याची एक विदारक आणि चीड आणणारी वास्तवता समोर आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यातील सरकारी शाळांचा आढावा घेण्यासाठी चला शाळा ठीक करूया या धडक अभियानाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या अभियानाचा श्रीगणेशा त्यांनी स्वतःच्या मूळ गावातून म्हणजेच हिंगोलीच्या संतूक पिंपरी येथून केला. स्वातंत्र्य दिनी गावात ध्वजारोहण पार पडल्यानंतर तिपके यांनी आपल्या मूळ गावातीलच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत खाली बसून त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेतल्या. शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा थेंबही उपलब्ध नाही. आता प्रश्न हा उपस्थित होतो की ऐन शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांनी शौचालयासाठी थेट स्वतःच्या घरी जायचं का? एवढेच नाही तर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना अभ्यासासाठी केवळ 4 बाके उपलब्ध असल्याचे समोर आले. खासगी शाळांमध्ये चकचकीत सुविधा आणि भरमसाठ बाके असतात. मग जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना या सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे? पत्रकारांशी बोलताना कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षांत देशात तब्बल 94,000हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. एकीकडे शिक्षणाचा अर्थसंकल्प कमी करून सरकारी शाळांचा गळा घोटायचा आणि दुसरीकडे खासगी संस्थांचे भले करायचे असा घणाघाती आरोप त्यांनी केला. शाळेत शिकवता काय तुम्हाला? ते त्यांनी अलग घ्यात मी आमचं त्यांच्याविषयी काही नाही पण अलग चांगली देतात? काही खराब नसतं ना त्याच्यात? आणि टीचर जे ते होमवर्क चांगला देतात बरोबर? घाबरून सांगू नका टीचर्सला. चांगलं शिकवतात ना? बर. तर आपल्याला आता इथं पाणी भेटत नाही प्यायला, पहिली गोष्ट. आणि मी बाथरूमचे फोटो आधीच मागून ठेवले होते. बाथरूम मला आज साफ दिसते पण मी आधीच फोटो मागून ठेवले होते. बाथरूम साफ नसतं ना, आणि बाथरूममध्ये पाणीही नसतं. ठीक आहे. अजून दुसरं काय, खिडक्या 3 वर्षापासून तुटलेल्या आहे. किती? 3. आणि तुम्ही कुठे बसतात? सगळे इथं बसतात काही या क्लासरूम मध्ये बसतात का? बर. खाली बसतात तुम्ही? खालच्या वर्गात बसतात. खालीच बसतात ना? जमिनीवर बसतात का बेंचवर बसतात? हा, जमिनीवर. बर. 3-4 बेंचेसवर आता काय करणार मग आता एवढं? आणि आता मला सांगा दुसरं काय? पुस्तकं सगळे आहेत, युनिफॉर्म आहे, टीचर बरोबर आहेत सगळे? किती? 4 टीचर्स. 99 रेशो. पालकमंत्र्यांना मला असं म्हणायचंय, देशाला आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होतात. 80 वर्षानंतर म्हणजे ज्या देशाला 80 वर्ष झालेत, 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या शाळेत पाण्याची सुविधा नाहीये. मुलांना बेंच बसायला नाहीये, जमिनीवर बसावं लागते मुलांना. काय केलंय मग 80 वर्षात आपण? काय केलं तुम्ही इतके वर्ष सरकारमध्ये राहून? तुम्ही स्वतःसाठी म्हणजे तुम्ही एकदा आमदारने निवडून आले, तुमचे बंगले होऊन जातात, तुमच्याकडे फॉर्च्युनर येऊन जातात, त्याच्यात तुम्ही मंत्री झाले तर तुमचे फार्म हाऊस होऊन जातात. पण ज्या शाळा आहेत त्या अजून खराब होत जातात. तर करता काय तुम्ही सरकारमध्ये सगळे बसून? 50 खोके एकदम ओके. या मुलांचं काय? यांच्या भविष्याचं काय? यांच्या भविष्यासाठी कोण काम करणार आहे? तुम्हाला यांच्यासाठीच निवडून आणलेले ना.
ते सगळं सोडून तुम्ही एकदा जिंकून आले, तुमचे बंगले बांधतात, तुम्ही गाड्या घोड्या घेतात, तुमचे फार्म हाऊस तुम्ही बांधतात, तुम्ही तुमचं आयुष्य मस्त जगतायत. पण ज्या लोकांनी देशात आपल्या ज्या सगळ्यात जास्त वोटिंग होतं ते वोटिंग कुठून होतं? शहरातून नाही होत. देशातलं सगळ्यात जास्त वोटिंग ग्रामीण भागातून होतं. हे लोक का वोट करतात? कारण की यांना असं वाटतं की आमचं जे आयुष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे, आमच्या जे मुलांचं भविष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे. त्यामुळे ते तुम्हाला दिवसभर उन्हात राहून मतदान करतात. शहरातले लोक मतदान नाही करत जास्त, ते जातात एक दोन तास थांबतात आणि निघून जातात घरी की मी मायकून होणार नाही. पण हा शेतकरी, हा कामगार दिवसभर रांगेत उभा राहून तुम्हाला मतदान करतो, कारण की त्याच्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही करता काय? काहीच करत नाही. पाण्याची साधी सुविधा नाहीये. काय केले आपण आपल्या देशात 80 वर्षात? नवीन पीएम हाऊस बांधले आपण, नवीन पार्लमेंट बांधली आहे, संसद नवीन बांधली आहे. तशा सगळी शाळा का नवीन बांधण्यात येत नाही आपल्याकडून? तर हे धोरण बदललं पाहिजे. तुमचं जे काही सत्तेत असल्याचं जे तुम्ही आहे, तुमचं गाड्या घोड्या बंगले फार्म हाऊस, नवीन संसद, नवीन पीएम, ते सगळं बंद करा. ते सगळं बंद करा. जे आधी करा ते सरकारी शाळा नीट करा ग्रामीण भागातल्या. आणि आता काय, ही एक रियालिटी आहे. त्या रियालिटीला समोर सरकारला जावं लागणार आहे. सरकार आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करत होती. ग्रामीण भागाकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. ग्रामीण भागाचे मुलं मुली शेतकरी म्हणल्यावर कोण लक्ष देते? कोणीच नाही. हीच जर गोष्ट मुंबईमध्ये झाली असती, पुण्यात झाली असती, दिल्लीत झाली असती, तर बँगलोरमध्ये झाली असती ना, एका दिवसात तुम्ही बघा कशी सगळीकडे मीडियामध्ये ही गोष्ट आली असती. आज पण या गावात कधी मीडिया आली होती का? नव्हती आली. कारण की इंटरेस्टच नाही कोणाचा की ग्रामीण भागात चालू काय, ग्रामीण भागाच्या लोकांचं आयुष्य चालू काय, त्यांना पाणी भेटते की नाही भेटते. मी स्वतः जेव्हा या गावात राहायचो, लहानपणी यायचो, मी स्वतः 7 किलोमीटर बैलगाडीत जाऊन बसून टाकी आणलेली आम्ही भरून ड्रम मध्ये बैलगाडीवर. आणि ती स्थिती मी बघतो, मला आधी लोक सांगतात की आधी ती स्थिती बदलली नाहीये. आधी बाहेरूनच पाणी आणावं लागतंय ना, गावात अजूनही पाणी नाहीये. टाकी बांधण्यात आली म्हणजे टाकीमध्ये पाणी नाहीये. क्या बोलती पब्लिक एक आमचं आंदोलन असणार आहे. त्याच्यात आम्ही सगळ्या राज्यांमध्ये जाऊ आणि तिथल्या लोकांच्या समस्या समजून घेऊ की लोकांच्या अपेक्षा काय सरकारकडून आणि त्यांच्या समस्या काय ज्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. भूमिका आमची हीच असणार आहे की सगळ्यांच्या सहकार्याने जी शाळा आहे ती चांगली करण्यात यावी. तिथे बेंचेस असावे, वॉशरूम असावे, पाण्याची व्यवस्था असावी, लाईट 24 तास असावी, शाळेत मुलांना बुक्स टाइमवर भेटतायत की नाही.